आज आपण डे ऑफ वीक कसा काढायचा तो एकदम सोपी पद्धत शिकणार आहोत. आणि त्याच्या अगोदर आपण काय करूया तर काही कन्सेप्ट क्लिअर करूया. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की आपलं जे नॉर्मल इयर असतं त्याच्यामध्ये 365 डेज असतात, 365 काय असतात दिवस असतात. नंतर जे आपलं लीप इयर आहे त्याच्यामध्ये किती असतात 366 दिवस असतात. दोघांमध्ये पण काय असतं लीप इयर असू दे किंवा नॉर्मल इयर असू दे 52 काय असतात वीक्स असतात. तर त्याच्यानंतर ऑड डेज म्हणजे हा तुमच्यासाठी नवीन असेल. ऑड डेज म्हणजे का तर 365 आपण समजा 365 एका वीकमध्ये किती डेज असतात 7 असतात. त्याला जर डिवायडेड बाय 7 केलं तर 7 5 35 डायरेक्ट 7 2 14 आणि आपला जो रिमाइंडर असतो तो 1 राहतो. मग त्यालाच आपण ऑड डे म्हणणार आहे. आता लीप इयर असेल तर ऑड डे किती असणार सांगा इथे 2 येणार कारण इथे 66 चा रिमाइंडर किती राहणार आहे 2 राहणार आहे. ह्याला आपण ऑड डे म्हणणार आहे. क्लिअर? हां, तर हे झालं ऑड डे कन्सेप्ट. पहिल्यांदा तुम्हाला ऑड डे लक्षात घ्या. लीप इयर मध्ये ऑड डे 2 असतात आणि नॉर्मल इयर मध्ये ऑड डेज किती असतात सांगा 1 असतात. तर आपण दुसरं काय बघणार आहोत. दुसरं काय लक्षात ठेवायचं आपल्याला मंडे म्हणजे 1, ट्यूजडे म्हणजे 2, वेनसडे 3, थर्सडे 4 हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लक्षात ठेवण्याची गरज नाही, एकदम सिंपल आहे. तिसरं आपल्याला काय बघायचं मुद्दा तर लीप इयर म्हणजे काय ते तुम्हाला माहित असेल. समजा हे लीप इयर आहे का हे कसं फाइंड आउट करायचं डिवायडेड बाय 4 करायचं. त्याला जो पूर्ण भाग जात असेल 4 5 होतं आणि 16 ला पण होतं म्हणजे हे काय झालं आपलं लीप इयर झालं. पण आपलं जी सेंचुरी असते ना सेंचुरीला समजा 2200 समजा सेंचुरी घेतली तर हे लीप इयर काय का नाही आहे. तर सेंचुरी असतं त्याला डिवायडेड बाय 400 करायचं आणि 400 ने डिवाइड होत असेल तर उदाहरणार्थ समजा 1600 आपलं काय असणार सांगा डिवायडेड बाय 400 होत आहे मग ते लीप इयर असणार आहे. पण समजा आपल्याला 300 हे लीप इयर नाही आहे किंवा 1700 ह्याला 400 ने डिवाइड होते का नाही जात मग ते लीप इयर नसणार आहे. पण हे आपलं लीप इयर आहे. 1200 लीप इयर आहे. 2000 लीप इयर आहे. डिवायडेड बाय 400 केलं तर होते का त्याला जात असेल तर डेफिनेटली ते काय असणार आहे लीप इयर असणार. आणि याच्यामध्ये मी या बाजूला मी एक टेबल लिहून काढलेलं आहे बघा. तर मी 100 हे 100चा ऑड बेस काय असतो ते कसं कॅल्क्युलेट केलं मी बघतो बघा. तर 100 मध्ये एकूण किती लीप इयर असतात बघा. तर आपल्याला जर 4 ने केलं तर 24 चोक 96 लीप इयर किती असतात 24 लीप इयर असतात. 100 लीप इयर नाही 25 चोक 100 होतात पण प्रत्येक 4 वर्षांनी काय तर लीप इयर असतं पण 100 लीप इयर नसणार आहे. म्हणजे आपलं काय आलं किती लीप इयर मिळाले 24 लीप इयर मिळाले. आता 24 लीप इयर मध्ये आपण बघितलं लीप इयर असेल तर ऑड डेज किती असतो समजा 2 असतो. मग काय होणार समजा ह्याच्यामध्ये ऑड डेज किती आले 48 झाले. क्लिअर? 100चे मी काय करतो ऑड डेज काढतो. ऑड डेज कसं काढतो ते बघा. तर आता काय आलंय याच्यामध्ये 24 लीप इयर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये लीप इयर मध्ये 2 डेज काय असतात ऑड डेज असतात. मग 24 2 48 झाले. आता राहिले किती 100 मधले 24 लीप इयर गेले तर आपले राहिले किती सांगा 76 बरोबर आहे बरोबर. तर 76 ही नॉर्मल इयर झाली. नॉर्मल इयर मध्ये किती असणार समजा लीप ऑड डेज किती असतो 1च असतो म्हणजे 76 × 1. आता हे जर आपण ऍड केलं 8 7 14 7 4 11 आणि 12 124 हे आपले टोटल ऑड डेज मिळाले. त्याला मी काय करतो डिवायडेड बाय 7 करतो. इथे जर बघितलं 7 1 7 राहिले 5 7 7 49 राहिले 5 डिवायडेड बाय 7 म्हणजे ऑड डेज किती मिळतात आपल्याला 5 मिळतात बघा. तसेच मी 200 मध्ये 300 मध्ये ऑड डेज काढलेले आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायला हरकत नाही. काढायची प्रत्येक वेळी गरज नाहीये. तर 100 मध्ये ऑड डेज किती असतात 5, 200 मध्ये 3, 300 मध्ये 1 आणि पुढे काय लिहिलंय बघा 400 लीप इयर झालं 800 1200 1600 2000 2040 2400 हे सगळे काय लीप इयर झाले. आणि लीप इयर असल्यामुळे त्याचे ऑड डेज काय असणार आहे 0 असणार. इथे लीप इयरचे आपले काय असणार आहे ऑड डेज 0 म्हणजे हे आपण लक्षात ठेवायचे. कसे काढले बघा इथे 400 वगैरे काढले ना एखाद्या लीप इयर मध्ये 2 असते लक्षात ना. पण एखादी सेंचुरी असेल तर त्याचे ऑड डेज किती असतात हे मी काढलेलं आहे आणि हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. क्लिअर? तर आता मी काय करतोय आणि तुम्हाला सांगतोय की जानेवारीमध्ये बघा 31 दिवस असतात. जानेवारीमध्ये 31 दिवस असतात. 31 ला जर आपण काय केलं डिवायडेड बाय 7 केलं तर 728 राहिले की त्याचे ऑड डेज 3 असतात.
हे काय झाले ऑड डेज, म्हणजे हे आपल्या मंथचे ऑड डेज झाले. हे पण तुम्ही पटपट काढू शकाल, काय प्रॉब्लेम नाही. फेब्रुवारी जर लीप इयर नसेल तर 28 असणार, 728 झिरो असतो. हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहीत असेल 31, 30, 31, 30 वगैरे माहीत असेल. त्याच्याने आणि एक कट बघा, जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये पण 31 दिवस असतात, त्यामुळे ऑड डे 3 असणार. मार्च एप्रिलमध्ये 30 असतात, त्यामुळे ऑड डेज काय असणार आहे 2 असणार आहे. 31 असेल तर ऑड डेज 3 असतात, 30 असेल तर ऑड डे 2 असतात. हे एवढं आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आणि हे प्रॅक्टिसने तुमच्या काय होऊ शकेल लक्षात येऊ शकेल. तर पहिला आपण प्रॉब्लेम घेऊया. 15 ऑगस्ट 1947ला कुठला दिवस होता हे काढायचं आहे. हे फक्त हे तुम्ही प्रॅक्टिसने काय होऊ शकेल सांगा, हे तुमचं परफेक्ट होऊ शकेल. थोडंसं पहिल्यांदा 1-2दा तुम्हाला काय वाटेल कठीण वाटेल, पण जेव्हा प्रॅक्टिस करा डेफिनेटली काय करतो. आता मी काय करतो बघा, 1947 आहे ना, त्याच्या अगोदरचं वर्ष घेतो 1946 आणि हे काय करतो लीप ह्याच्यामध्ये सेंचुरीमध्ये मी काय करतो हे करतो. आता ह्याच्यामध्ये मी कसं अरेंज करू शकतो सांगा, 1600 + 300 + 46. एक लक्षात घ्या, जे इयर दिलेलं आहे त्याच्या अगोदरचं इयर मी घेतलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे ऑड डेज ह्याचा लीप इयर असल्यामुळे सेंचुरी 0 असतो. 3चा आपण बघितलंय बघा, 300चा काय असतो 1 असतो. आणि 46चं ऑड डेज कसं काढायचं, तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा लीप इयर किती आहे ती बघायची. जर आपण 46ला 4ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं तर काय मिळतं आपल्याला 11 मिळेल. 11 त्याच्यामध्ये लीप इयर असणार आहे. आणि आपण बघितलं की लीप इयरमध्ये काय असतो सांगा, ऑड डेज किती असतो 2 असतो. मग मी काय करणार सांगा, × 2 22. आता 46 मधली लीप इयर गेली, किती गेली 11 गेली, म्हणजे आपल्याकडे राहिले किती सांगा 35 इयर्स राहिले. आता 35 इयर्स ही नॉर्मल इयर्स आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये ऑड डेज किती असणार आहे 1 असणार. त्यामुळे मी काय करतो इथे +35. एवढं मी केलेलं आहे. आता नेक्स्ट काय करतो, तर ही सगळे ऍड करतो मी. ऍड केलं तर मला काय मिळतं 3 2 5 5 2 7 आणि 1 8 आणि 58. हे मला काय मिळाले टोटल ऑड डेज आपल्याला मिळालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर चुकलंय का बरोबर आहे, चुकलंय माझं बरोबर आहे. ओके 5 2 7 आणि 8. ओके आता आपल्याला काय करायचं, हे आपण बघितलं ते कुठपर्यंत बघितलं सांगा, 31 डिसेंबर 1946 पर्यंत बघितलं आहे. तर 15 ऑड डेज मिळतात, कारण 1946 मी घेतलेलं आहे. त्याच्या पुढे किती इयर्स हे आहे सांगा, 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला जायचं आहे. आता 15 ऑगस्ट पर्यंत जाण्यासाठी मी काय करतो, तुम्ही एक तर काय करू शकता 31 28 असं ऍड करू शकता, पण हे तुम्हाला काय म्हणा सांगा खूप कॅल्क्युलेशन करावं लागणार. त्याच्यासाठी मी काय करतो बघा, तर त्याच्यामध्ये ऑड डेज घेतो. 31 / 7 किती राहतात 3 राहतात, 3 घेतो. 28 / 7 किती राहतात 0 राहतात. नंतर मार्च झालं, एप्रिल झालं, मे परत 3 राहणार, जून काय राहणार 2 राहणार. इथे बघायचं पाहिजे तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनमध्ये 2 राहिलं. जुलैमध्ये आपल्याला काय महिना परत 31 महिना 3 झालं. आणि हे झालं आपलं जुलैपर्यंत झाले. त्याच्यामध्ये अजून आपल्याला कुठले ऍड करायचे सांगा, 15 डेज ऍड करायचे. मग मी काय करतो 15 डेज ऍड करतो. आता बघूया 5 3 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 31 दिवस आहे. आता हे 31 दिवस मी काय करणार आहे समजा ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. माझे किती होते बघा 5 आणि 8 आणि 9 आणि 5 3 8. आता जर ह्याला मी 7 ने डिवाइड केलं, 7 1 7 राहिले 2 7 2 14 राहिले किती सांगा 5 राहिले, 7 2 14 5 राहिले. आणि इथे जर बघितलं 5 तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं रिमाइंडर आता लास्टला बघायचं 1 2 3 4 5 आपला काय असणार सांगा फ्रायडे. म्हणजे आपण स्वातंत्र्य दिन आपला जो असतो 15 ऑगस्ट 1947ला आपला काय होता समजा फ्रायडे होता. हे 2-3 उदाहरणं तुम्ही सोडवली ना की तुमच्या परफेक्ट लक्षात येणार, लक्षात येईल ना. त्यामुळे पहिल्यांदा थोडंसं हे वाटेल तुम्हाला, तर मी काय करतो दुसरं एक घेतो. समजा आपण घेऊया 26 जानेवारी 1950. तर 1950 म्हणजे मी काय करणार आहे सांगा त्याच्या अगोदरच हे करणार आहे 1949 घेणार. आणि 1949 मध्ये मी काय करू शकतो 16 घेतो. एक तर 60,000 1600 घ्यायचं, 2000 2400 याच्यातलं घ्यायचं, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला खूप सोपं होतं. आणि त्याच्यामध्ये मला 300 ॲड करावं लागेल,
प्लस 49. ह्याचा काय आहे सांगा ऑड डे 0 आहे, ह्याचा ऑड डे 1 आहे. इथे बघा. आता हे 49 मध्ये किती बाबा हे असणार आहे, लीप इयर असणार आहे, त्याला मी डिवायडेड बाय 44 करतो. म्हणजे 11 चोक 44, 12 चोक 48, म्हणजे 12 आणि राहिलं 1. म्हणजे हे आपण कन्सिडर नाही करणार, फक्त लीप इयर फाइंड आउट करायचे. आता लीप इयर मध्ये काय असतो, ऑड नंबर 2 असतो, म्हणजे 12 दुनी 24. आता राहिले किती, 49 मायनस 12, लीप इयर गेली त्याच्यातली, तर आपलं राहिले किती 37. म्हणजे 37 ही नॉर्मल इयर झाली, त्याचा ऑड डे किती असतो सांगा, 1 असतो, त्यामुळे 37 झालं. आता हे जर मी ॲड केलं 7 4 11 आणि 12, 1 3 3 6, बरोबर आहे, 12 आणि 24 झाले 37. ओके. आता त्याच्यामध्ये हे आपल्याला काय करावं लागेल, हे ॲड करावं लागेल, कारण जानेवारीचे आपण कन्सिडर केले नाही आहे, फक्त 1949 पर्यंत आपण कन्सिडर केलेलं. त्याच्यामध्ये मी 26 ॲड करतो, किती आले सांगा, 88 झाले. हे जर आपण 88 डिवायडेड बाय 7 केले तर काय होणार सांगा, 7 1 7, 7 2 14, 7 2 14 राहिले 4. हे आपला आन्सर झालं. 4 म्हणजे काय येणार सांगा, थर्सडे येणार आहे. आपला आन्सर काय आहे सांगा, थर्सडे आहे. म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी काय होता, थर्सडे होता. एकदम 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 बघा सिंपल आहे. 2-3 तुम्ही उदाहरणं सोडवलं ना की तुमचं परफेक्ट होऊन जाईल. तर मी तिसरा प्रॉब्लेम घेतोय. तिसरा आपण घेऊया 15 ऑगस्ट 2020 घेऊया, या वर्षीचा घेऊया. हा मी पर्पजली घेतलेला आहे बघा, कारण हे जर बघितलं तर काय झालं सांगा, लीप इयर आहे, बरोबर आहे ना. तर मी काय करतो, त्याच्या अगोदरचं इयर कन्सिडर करतो. हे मी कसं लिहू शकतो, 2000 प्लस 90. आता ह्याचं ऑड नंबर किती, ऑड डे किती असतो सांगा, 10 असतो. 19 मध्ये किती आहे, लीप इयर किती आहे, 4 चोक 16, 4 लीप इयर झाली, त्याची डबल करायची. कारण ऑड नंबरचा काय असतो, ऑड डे इयरमध्ये ऑड डेज किती असतो सांगा, 2 लीप इयरमध्ये, त्यामुळे 8 झालं. आता 19ली 4 आपली लीप इयर गेली, तर राहिली नॉर्मल इयर किती राहिली सांगा, 15 राहिली. ही 4 लीप इयर गेली त्याच्यातली, तर 15 राहिली. प्रत्येक नॉर्मल इयरमध्ये ऑड डे किती असतो, एकच असतो, त्यामुळे काय असणार आहे, 15 असणार. नंतर आपण काय काढलेलं बघा, 15 ऑगस्ट 2020, मगाशी आपण काढलेलं 31, बरोबर, 31 काढलेलं. पण आपलं लक्षात घ्या, हे लीप इयर आहे, त्यामुळे इथे 28 नाही येणार आहे, इथे काय येणार आहे, 29 येणार आहे. त्यामुळे मगाशी आपण जे काढले ना, 0 येत होता रिमाइंडर, आता 0 नाही येणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मगाशी 1 असं होतं बघा, 0 होतं, त्याच्याबद्दल 1 द्यावं लागेल. मगाशी बेरीज आपली 31 येत होती, त्यामुळे त्याच्यामध्ये एक ॲड होणार. म्हणजे आपलं काय येणार सांगा, बेरीज काय येणार आहे, 32 येणार. म्हणजे किती दिवस असणार आहे. किंवा दुसरी मेथड तुम्ही हे वापरू शकाल, प्रत्येक दिवस लिहायचे, प्रत्येक ह्याचे काय करायचे, दिवस लिहायचे. लास्ट 15 ऑगस्ट ह्याचे काय येते, ह्याची जी टोटल जी काय येईल त्याला डिवायडेड बाय 7 करायचं. त्याचे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ऑड डे काय करू शकता, मिळवू शकता. आता मी काय केलं बघा, इथे 32 आहे, मग आपण काय करूया, 8 प्लस 15 प्लस 32, 3 1 4 आणि 1 5, बरोबर आहे. 8 5 13 14 15, 3 1 4 आणि 1 5 डिवायडेड बाय मी 7 करतो. 7 7 ते 49 50 आणि 7, म्हणजे आपला काय येतो बघा, आन्सर येते 6 येते. आणि 6 म्हणजे काय असणार सांगा, रिमाइंडर आपला 6 आला, त्यामुळे आन्सर काय असणार आहे, सॅटर्डे. इथे एक लक्षात घ्या, इथे फक्त लीप इयर आहे हे कन्सिडर करायला पाहिजे. त्यामुळे आपलं काय येणार सांगा, फेब्रुवारीसाठी आपल्याला 28 नाही 29 दिवस काय करावं लागणे, कन्सिडर करावं लागणे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, काढू शकतो. आणि एक मी उदाहरण घेतो बघा, 15 जानेवारी 2025. 15 जानेवारी 2025. तर त्याच्या अगोदरचं वर्ष घेतो मी, 2024 घेतो. 2024 मी कसं लिहू शकतो, 2000 प्लस 24. ह्याचा ऑड डे काय, 0 आहे. 24 मध्ये किती हे असतात बघा, 6 चोक 24 काय असतात, लीप इयर, 6 लीप इयर असतात, त्याची डबल करायची. ऑड डे 2 असतो, 12. 24तले 6 गेले तर 18 राहिले बघा. नॉर्मल इयर किती राहिले सांगा, लीप इयर 6 गेली तर 18 राहिले. 18चं काय करणार मी, 18 केलं
एकच असतो. ऑड डे त्याच्यामध्ये काय असतो 18 असतो. म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं आन्सर सांगा 30 मिळालं. हे दोघांची बेरीज केली तर काय 30 मिळाली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर 15 दिवस ऍड करावं लागेल, जानेवारीचे 15 दिवस. मग मी काय करतो ऍड करतो. आता ह्याला डिवायडेड बाय मी 7 केलं ना, 7 राहिले 3. हे 3 आपलं काय आन्सर झालं. म्हणजे आपला काय असणार आहे समजा पेनाची असणार. हे एकदम सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय माहित असायला पाहिजे, हे तुम्ही फक्त 5, 3, 1 लक्षात ठेवायचं 100, 200 आणि 300 इयरसाठी. आणि नंतर जे लीप इयर आहेत ना, म्हणजे ह्याची 400, 800, 1200 याच्या पट्टीमध्ये हे लिहायचा प्रयत्न करायचा. हे तर तुम्हाला इझिली समजेल. 1, 2, 3, 4. इथे आपण काय करतो ऑड डे काढतोय. ऑड डे म्हणजे काढण्यासाठी काय करतो, जानेवारीसाठी ऑड डे किती असतात 31 डिवायडेड बाय 7, म्हणजे रिमाइंडर असतो तो ऑड डे असतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, लीप इयरमध्ये 28 नसतात तर 29 असतात. त्यामुळे त्याचा लीप इयरमध्ये ऑड डे काय येणार फेब्रुवारीचा 1 येणार आहे. हे जसं मी इझिली म्हणजे खूप उदाहरणं सोडवली. दररोज तुम्ही 4-5 करा बघा, उदाहरणं कुठलीही डेट घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा, तुमचं परफेक्ट होऊन जाईल. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, कुठल्याही इयरमध्ये लीप इयर सोडून ज्या दिवशी काय असतो समजा 1 तारीख जानेवारी असते, त्याच दिवशी 31 डिसेंबर असते. तुम्ही ऑब्झर्व करा. ज्या दिवशी समजा एखाद्या दिवशी मंगळवारला 1 जानेवारीला 31 डिसेंबरला काय असणार समजा मंगळवारच असणार आहे. हे वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते त्याच दिवसाने काय होते वर्षाची एंड होते. फक्त हे काय लीप इयर नसेल तर, लीप इयर असेल तर पुढच्या दिवसाने होते. मंगळवारी समजा सुरुवात झाली तर बुधवारी काय होणार आहे त्याची एंड होणार आहे. हे फक्त काय करायचं लक्षात, हे तुम्ही पण ऑब्झर्व करा. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन पण तुम्हाला विचारलं जिथे कॅल्क्युलेशनची गरजच नसते. हे तुम्ही डायरेक्टली काय करू शकता. समजा तुम्हाला काय दिलं, एखाद्या वर्षाचं दिलेलं आहे 1 जानेवारी समजा 1969चं दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं आहे 2 जानेवारी 1 जानेवारी 1971चं विचारलं, तरी तुम्ही इझिली काढू शकाल. कारण 1 जानेवारी जर समजा नाही माझ्या कुठला दिवस आहे तो मला लक्षात नाही माझ्या, पण समजा मंडे असेल तर 31 जानेवारीला सुद्धा मंडेच असणार आहे. मग त्याच्या पुढचा बघायचा. मग आपल्याला 17चं मिळालं. 17चं मिळालं तेव्हा आपण काय करू शकतो 71चं, जिथे कॅल्क्युलेशनची गरजच नाही आहे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इझिली काढू शकता. ह्याच्यावर खूप प्रॅक्टिस करा आणि परफेक्ट व्हा.